डॉक्टरांच्या संपाची आता मुंबई हायकोर्टाने दखल घेतली आहे। मुंबई हायकोर्टानं सुओ मोटो दाखल केलेली आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला नोटीसही पाठवली आहे। थोड्याच वेळात या याचिकेवर आता सुनावणी पार पडणार आहे। डॉक्टरांच्या संपाची मुंबई हायकोर्टाने दखल घेतलेली आहे। मुंबई हायकोर्टानं सुओ मोटो दाखल केलेली आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला नोटीस पाठवलेली आहे। थोड्याच वेळात या याचिकेवर सुनावणी देखील सुरू होणार आहे। त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। डॉक्टरांच्या संपाची मुंबई हायकोर्टाने दखल घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, डॉक्टरांच्या संपाची आता हायकोर्टाने दखल घेतलेली आहे आणि थोड्याच वेळात सुनावणी देखील होतीये, काय माहिती आहे? होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसी मध्ये नोंद करण्याच्या संदर्भातला धरून हा आंदोलन हे मार्ड डॉक्टरांनी सुरू केलेलं आहे। मार्डसह आता त्यांना IMAचा देखील पाठिंबा मिळालेला आहे आणि याच संपाच्या संदर्भाची दखल ही थेट हायकोर्टाने घेतलेली आहे। सुमोटो दाखल करत मार्ड, त्याचबरोबर IMA आणि राज्य सरकारचा वैद्यकीय शिक्षण विभाग यांना नोटीस पाठवत दुपारी 1 वाजता सुनावणी घेणार आहेत आणि या सुनावणीमध्ये ते थेटपणे काही आदेश देऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते। कारण कालपासून मार्चच्या संपामुळे अनेक सामान्य रुग्णांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण राज्यभरात जितके मेडिकल कॉलेज आहेत त्या ठिकाणी सर्वत्र हा संप डॉक्टरांचा सुरू आहे आणि त्यामुळेच हायकोर्टाने थेट सुमोटो दाखल करून या संदर्भातली दखल घेतलेली आहे। निश्चितच धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी।